नमस्कार, मी अविनाश मुळे. आपल्या अविनाश अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज बघा आपण 8वी 9वी 10वी साठी उपयुक्त असणारा घटक म्हणजे काय आहे चिन्ह. ह्या चिन्हांचा अभ्यास आपण आज करणार आहोत. तर सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. बघा, महत्वाचा घटक काय आहे ते समजून घेऊया. साइन. साइन म्हणजे काय आहे चिन्ह. आता हे चिन्ह काय असतात ते समजून घेऊया. चिन्ह कसे असतात? चिन्ह तर माहितीच आहेत आपल्याला, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. 4 प्रकारचे चिन्ह आहेत. ते कोणते कोणते? अधिक माहिती आहे आपल्याला, तर आपण एकमेकात मिसळतो. 2 असेल 4 असेल असं करतो. त्यानंतर आहे वजा. वजा कशासाठी वापरलं जातं? तर वजाबाकी करतो. एकातून काही वजा केलं, काही ठेवलं, अशा पद्धतीने. त्यानंतर आहे गुणिले. गुणिले म्हणजे मल्टिप्लिकेशन, पाड्यांचा अभ्यास म्हटलं तरी चालेल. त्यानंतर आहे भागिले. तर त्याचा अभ्यास कसा आहे? तर त्याचे निमपट, कोणत्याही गोष्टीचे निमपट म्हटलं तर भागाकार आपण समजून घेऊ शकतो. तर बघा, हे 4 प्रकारचे चिन्ह आपल्याला अभ्यासाचे आहेत, ते महत्वाचे आहेत. ते बघा, बेरीज, वजा या दोघाला उपयुक्त असणारा म्हणजे दोघांचा संबंध दर्शवणारा घटक म्हणजे काय आहे? गुणिले हे चिन्ह आहे. मग आता हे चिन्हाचाच अभ्यास आपल्याला आता करायचा आहे. नंतर बाकीच्या चिन्हांचा अभ्यास समजून घ्यायचा आहे. बघा, पहिला आहे चिन्ह कोणतं आहे? तर आहे ते गुणिले. म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण? मल्टिपल, आणि त्यालाच म्हणतात काय? गुणिले. हे गुणिले म्हटलं जातं. गुणिले म्हणजे काय आहे? त्यांची क्रिया होते. आता हे त्याचं नाव झालं तर त्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय झाली? ही ती क्रिया झाली. कोणती क्रिया होते हो? तर गुणाकार ही क्रिया होते. गुणाकार ही क्रिया होताना आपल्याला दिसून येते. कारण बघा, आता ह्याच्यामध्ये 4 प्रकार आहेत. कोणकोणते 4 प्रकार आहेत बघा? तर ते 4 प्रकार बघा. पहिला दिलेला आहे प्रकार काय? अधिक, आणि हे अधिक. पण कसं झालं बघा, आपण इथं अधिक अधिक काय लिहिलं? तर काय आहे? तर धन आणि ऋण ह्या संख्या आहेत. तर धन ऋण आपल्याला संख्या माहितीत, आपण संख्या शिकलेल्या आहेत. धन आणि ऋण ह्या संख्या कशा असतात बघा? तर बघा, धनसंख्या आणि ऋण संख्या. पण इथं दिलेल्या आपल्याला 2 धनसंख्या लागणार आहेत पहिल्या प्रकारामधून, त्या आणि त्यांचा गुणाकार असणार आहे. आणि जे येणारे उत्तर ते संख्यामध्ये चिन्हामध्ये दिलं जाणार आहे. दुसरा प्रकार जे आपण बघणार आहे तो कोणता आहे? तर धन आणि दुसरा आहे ऋण आणि त्यांच्यामध्ये गुणाकार होणार आहे, आणि जे काय चिन्ह असेल ते बघणार आहे. त्यानंतर आहे तिसरा प्रकार, तो कोणता आहे? तर ऋण आणि धन त्यांच्यामधला गुणाकार आपण तो समजून घेणार आहोत. तर बघा, इथं संख्या चिन्ह जे दिसतात आपल्याला, ते चिन्हांची अदलाबदल इथं झालेली दिसते आपल्याला. त्यानंतर चौथ्या प्रकारामध्ये सांगितलेलं आहे तर काय? ऋण आणि ऋण ह्या संख्यांचे जे चिन्ह आहे ते कोणते आहे? ऋण आणि ऋण आहे. बघा, 4 प्रकारचे घटक दाखवलेले आपण, त्यांच्यामध्ये कोणती क्रिया कॉमन घडत आहे? तर गुणाकार आहे. उदाहरणाच्या माध्यमातून आपण 4ही चिन्हांचा अभ्यास समजून घेऊया, काय म्हणते बघूया. तर एक्झाम्पल म्हणजे उदाहरणाच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत ते कोणती क्रिया? तर बघा, पहिली संख्या आहे 5, त्यानंतर दुसरी संख्या आहे 3. दोन्ही संख्या धन आहे, त्याच्यामुळे काय झालेलं आहे? तर धनसंख्या, धन संख्यांचा गुणाकार, 5 त्रिक 15 संख्यांचा गुणाकार झाला. पण आता राहिलं काय? चिन्ह. चिन्ह काय? अधिक गुणिले अधिक. तर त्याचं उत्तर काय येणार आहे? अधिक. हे आपण तर बघितलेलं आहे पहिल्यापासूनच, आपल्याला माहिती पण आहे. तर ह्याचं काय झालं? अधिक गुणिले अधिक बरोबर काय आलं? अधिक हे चिन्ह आलेलं आहे. आता नंतरच्या घटकामध्ये बघा, तर दुसरं एक्झाम्पल देत असताना, दुसऱ्या उदाहरणाचं एक्झाम्पल देत असताना बघा, काय महत्वाचा घटक आहे? तर इथं दिलेलं आहे आपल्याला अधिक. म्हणजे आता समजा अधिक हे 5 मध्ये घेतलं, बरोबर, आणि हे वजा 3 घेतलं, तर काय झालं? संख्यांचा गुणाकार होणार हे आपल्याला माहितीये, 5 त्रिक 15 झालं. पण जर समजा एका संख्येला जर वजा चिन्ह असेल, दोघांपैकी एका संख्येला जर वजा चिन्ह असेल, इथं पण दाखवलेलं आहे, इथं पण आपण बघणारच आहोत. पण इथं बघा, दोघांपैकी एकाला जर वजा चिन्ह असेल ते उत्तराला मिळतं. म्हणजे इथं काय झालं? वजा. म्हणजे अधिक गुणिले वजा बरोबर वजा हे घटक आपल्याला समजणार आहे. त्यानंतर बघा, इथं दिलेलं आहे पहिल्यांदा वजा 5. एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण बघतोय आता. तर वजा 5 गुणिले काय आहे? तर अधिक 3 देतो. 5 त्रिक 15 संख्यांचा गुणाकार झाला 15. त्यानंतर इथे चिन्ह दिसते वजा. ते वजा चिन्ह दोघांपैकी एकाला असेल तर ते चिन्ह कोणाला मिळणार? उत्तराला. आणि तेच उत्तर चिन्ह काय येणार आहे आपल्याला? वजा गुणिले वजा, वजा गुणिले अधिक वजा येणार. आता काय दिलेलं आहे? वजा गुणिले वजा. आता काय? दोघांना पण वजा चिन्ह आहे, दोघांना पण वजा चिन्ह आहे. वजा 5 गुणिले वजा 3. पण आपल्याला हा कंस करणं भागच करावा लागणार आहे. तर संख्यांचा गुणाकार झाला किती? 15.
संख्येचा गुणाकार किती झाला 15. पण इथं वजा गुणिले वजा, ज्यावेळेस असे दोन चिन्ह समान असतील आणि त्यांच्यामध्ये गुणाकार असेल, जर वजा दोन चिन्ह समान असतील तर त्यांच्यामध्ये गुणाकार असेल तर काय झालं इथं, तर त्या दोघांची म्हणजे चिन्ह जे आहे ते अधिक येणार आहे आणि त्या वजा संख्येचा गुणाकार होणार. तर बघा वजा गुणिले वजा, तर इथे चिन्ह काय येणार आहे आता सध्या अधिक येणार आहे. हे आपण 4 प्रकार गुणाकाराचे बघितले. हेच गुणाकाराचे 4 प्रकार अधिक आणि वजा हे चिन्ह शिकताना उपयोगात येणार आहे. त्यामुळे त्याचा अभ्यास आपल्याला परफेक्ट असणं गरजेचं आहे. धन्यवाद. आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि पुढच्या भागामध्ये आपण शिकणार आहोत अधिक या प्रकाराचा भाग. धन्यवाद.